सर्व अच्युत गोत्रे बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडवत प्रणाम. आज आपण 41व्या सत्संगामध्ये प्रवेश करत आहोत आणि आजचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. आपण धर्माला लागल्यापासून हा जो विषय आहे किंवा हा जो शब्द आहे, सर्वात जास्त आपल्या कानावर जो पडत असेल तर तो म्हणजे आजच्या सत्संगाचा विषय, तो म्हणजे दोष. अनेक वेळा आपण हा शब्द ऐकत आलो. हे करू नका, दोष लागेल. ते बोलू नका, दोष लागेल. असा विचार जर केला तर दोष लागेल. हा जो दोष शब्द आहे आपल्या मानगुटीवरती अगदी भूताप्रमाणे बसलेला आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. कारण आपल्या धर्मामध्ये वावरत असताना किंवा काही क्रिया करत असताना, काही धार्मिकता सत्संग करत असताना हा शब्द आपल्या कानावरती वारंवार येत असतो आणि त्या कारणाने आपल्या मनामध्ये एक भीती निर्माण झालेली आहे. परंतु शास्त्रामध्ये किंवा परमेश्वराने तत्त्वज्ञानाच्या अनुषंगाने दोष हा शब्द कशासाठी आणि कुठं वापरलेला आहे हे आज आपण बघणार आहोत. खरं म्हणजे दोष म्हणजे नकारात्मक भावना, नकारात्मक विचार. आणि दोष हा शब्द आपण आपल्या भौतिक जगातामध्ये सुद्धा वापरत असतो. तिथं सुद्धा आपण पाप नको लागायला किंवा चुकीचं नको वाटायला या अशा अनुषंगाने घेत असतो. परंतु दोष हा शब्द साहित्यामध्ये एक वेगळ्या अर्थाने, वेगळ्या पद्धतीने आलेला आहे आणि तो अत्यंत विचारपूर्वक साहित्यामध्ये आपल्याला सांगितलेला गेलेला आहे. पण तो आपण जर समजून घेतला तर त्यातली जी भीती आहे मनामध्ये ती नक्कीच निघून जाईल. आणि तसं न राहण्यासाठी, तसं न वागण्यासाठी आपण सावध होऊन नक्कीच प्रयत्नशील त्या गोष्टीपासून दूर जाण्यासाठी राहू. खरं म्हणजे आपण जे जोडतो तेच आपल्या पुढे ठाकत असते, येत असते. आपण जे केलेलं असतं तेच आपल्याला भेटत असतं, मिळत असतं. एक निसर्गाचा नियम आहे का जे पेरलं ते उगवत असतं. तशा पद्धतीनं आपण पूर्वकर्मामध्ये, पूर्वजन्मामध्ये ज्या ज्या क्रिया केलेल्या असतात, ज्या ज्या गोष्टी आपण धर्मानुषंगाने केलेल्या असतात त्या मात्र पुढं येत असतात. मग त्या क्रियेमध्ये योग्य असेल तर योग्यता प्राप्त होत असते, अयोग्य असेल तर अयोग्यता प्राप्त होत असते. चांगलं पेरलेलं असेल तर चांगलं आपल्याला ऐकायला भेटेल, चांगलं आपल्याला उपयोगी पडेल. वाईट असेल तर त्या पद्धतीनं वाईटच आपल्यासमोर येत असतं. तर हा जो दोष आहे हा मागील सृष्टीत जोडलेले जर असेल तर तेच पुढं ठाकत असतं. म्हणून आपण आपल्या आजच्या जीवनामध्ये जीवन जगत असताना आपल्या अडीअडचणी आपल्या समोर जेव्हा येतात तेव्हा हा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे की जो अडचण आपल्यासमोर आज आहे किंवा ज्या गोष्टी आपल्यासमोर आज आलेल्या आहे त्या आपणच केलेल्या आहे आणि त्या आपणच केलेल्या असल्यामुळं आपल्यासमोर आलेल्या आहे, येत आहे. त्यामुळं त्याला न घाबरता किंवा त्याचा भाऊ न करता त्याच्यावरती आपण कसं मात करता येईल आपल्याला किंवा त्याच्या पुढं कसं जाता येईल याचा विचार करून आपण प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण एक गोष्ट ज्यावेळेस आपल्या समोर येत असते, जोपर्यंत ती येत राहील तोपर्यंत आपण मात त्याच्यावर करत नाही. पण त्या गोष्टीवर, त्या संकटावर, त्या अडचणीवर जर आपण एकदा मात केली, तीच गोष्ट परत पुन्हा आपल्यासमोर येणार नाही. म्हणून कधीतरी केव्हा तरी आपल्याला तिच्यावरती मात करावं लागेल. या अनुषंगाने आपण धीरानं जर त्याच्यावरती मात करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच त्यातून आपल्याला बाहेर पडता येईल. खरं म्हणजे अनंत जन्मात, अनंत सृष्टीत आपण ह्या ज्या गोष्टी जोडलेल्या असतात त्याच संकटा म्हणून, त्याच अडचणी म्हणून आपल्या जीवनामध्ये येत असतात आणि त्या अनुषंगाने
आपण त्याच्यावरती मात न केल्यामुळेच त्या पुन्हा पुन्हा येत राहतात. हा विचार धर्मामधला आपल्याला अत्यंत उपयुक्त आहे आणि जर होकारात्मक विचार जर केला तर नक्कीच त्याच्यावरती आज आपण प्रयत्न करून मात करण्यासाठी सतत क्रियाशील आपण राहू. परंतु कोणत्याही क्रियेला अडीअडचणी जरी असल्या, संकट असले, तर परमेश्वर म्हणता उपाय नाही असे काही आहे का? परंतु काय उपाय केला पाहिजे, कसा उपाय केला पाहिजे ते आपल्याला समजलं पाहिजे. तर तो विचार आपण केल्यानंतरच आपल्याला लक्षात येईल. आणि उपाय नाही असं काही आहे का, असं परमेश्वर स्वतः एका लीळेच्या माध्यमातून आपल्याला समजावण्याचा प्रयत्न करतात. एकदा दुपारचा पूजा अवसर झालेला असतो आणि त्या दुपारच्या पूजा अवसर झाल्यानंतर परमेश्वर आसनी बसलेले असतात, उपविष्ट झालेले असतात. जवळच महादाईसा बसलेले असतात आणि ती निरूपणाची प्रवृत्ती परमेश्वराची असल्या कारणाने किंवा झाल्या कारणाने परमेश्वर अचानक त्यांना सांगतात की साधना पासव साधन उत्तम एक असे म्हणे. म्हणजे साधना जे साधन आहे त्याच्याशिवाय तिच्यापेक्षा एक साधन असं उत्तम असतं. तर महादाईसा म्हणते ते कोणतं? तर सर्वज्ञ म्हणतात प्रेम. त्यानंतर महादाईसा देवाला विचारतात की ज्ञान झाल्यानंतर प्रेम होऊ शकतं किंवा प्रेमाला काही उपाय आहे का? त्यावेळेस देव त्यांना स्पष्ट सांगतात का उपाय न पविजयसे काही असे, उपाय नाही असं काही आहे काय जगामध्ये? तर त्यांना महादाईसांना त्यावेळेस खूप आश्चर्य वाटतं, कारण त्यांनी कधी ऐकलेलं नसतं. म्हणून त्यांना त्या महादाईसा आचार्यांजवळ जातात. आचार्य हे नदीतीरी गेलेले असतात, काही व्यापाराच्या अनुषंगाने, कपडा वगैरे धुण्याच्या अनुषंगाने. तर त्यावेळेस महादाईसा त्यांना सांगते की नागद्या नागद्या प्रेमाशी म्हणे उपाय असे म्हणे. तर त्यावेळेस आचार्य म्हणतात असं काही बोलू नका, तुम्ही गप्प बसा म्हणे रूपे. हे घडीची ना, म्हणजे हे होऊ शकत नाही. हे आतीची ना प्रेमाशी उपाय काहीसा म्हणे. तर महादाईसा म्हटले ना नागद्या असे. मग आचार्य परत त्यांना विचारतात काही तुम्ही म्हणत असा की गोसावी निरूपित असती, हे तुम्ही सांगताय का देव सांगताय म्हणे. महादाईसा अर्थातच सांगतात की मी काही म्हणत नाही, ज्ञानात प्रेमाशी उपाय आहे हे परमेश्वरच सांगत असतात. आणि त्या नंतर पाठीमागचा वृत्तांत सर्व ते आचार्यांना सांगतात. त्यानंतर आचार्यांना सुद्धा थोडं आश्चर्य वाटतं, कारण हे कधी ऐकलेलं नसतं त्यांनी. ते पण लगेच देवाकडे येतात, दंडवत घालतात. श्रीचरणा लागल्यानंतर जवळच देवाच्या बसल्यानंतर आचार्य आता स्वतः विचारतात की ज्ञानात प्रेमाशी म्हणे उपाय आहे? सरळ म्हणले हो आहे. तर आचार्य म्हणतात तर देवाने कधी आम्हाला असं सांगितलं नाही म्हटले. तर देव म्हणतात तुम्ही कधी विचारलंच नाही तर आम्ही सांगणार कसं? तुम्ही विचारलं आहे आणि आम्ही सांगितलं नाही असं काही आहे का? तर ती म्हातारी म्हणजे महादाईसा ही काहीतरी विचारत असते, पुसत असते, म्हणून आम्ही पण त्यांना म्हणे सांगत असतो. तुम्हाला स्वतःहून हे स्फुरलं पाहिजे, तुम्हाशीची स्फुरावं किंगा म्हणे. त्यासाठी देव एक दृष्टांत पण सांगतात का ज्या वृक्षाची साल गोड असते त्याचे फळ पण गोडच असतात म्हणे. अर्थात त्याप्रमाणे ज्याचं साधन चांगलं त्याचं साध्य पण चांगलं असं तुम्ही जाणायला पाहिजे होते किंवा ओळखायला पाहिजे होते. त्या अनुषंगाने देव सांगतात की कौना एकाशी, म्हणजे कोणा एका व्यक्तीला दोन स्त्रिया असतात म्हणे, एक आवडती एक नावडती. तर नावडतीचा ठाई अन्न वस्त्र अलंकार न्हाणे जेवणे हसणे खेळणे असं सर्व असतं, पण आपण पे निधी म्हणजे आपले पण ते देत नाही, ते आपलं पण हे आवडतीलाच देतात म्हणे.
तसं परमेश्वर अनुसरल्याशी जो जीव असतो त्याला हसणं खेळणं सर्व काही देतात, पण आपण पे हे भक्ताशीची देते म्हणे. त्या अनुषंगाने परमेश्वर सांगतात, पोरा जीवाशी आग्रह नाही. आग्रह जर केला तर परमेश्वर ज्ञानी अशी पण प्रेम देतात. ज्याप्रमाणे एखादी दुबळी माता असे म्हणे, म्हणजे गरीब असते, तिला मुलं असतात, तर तानुले जे मुलं आहे त्याला दूधच द्यावं लागतं. ते दूध दिल्याशिवाय राहत नाही. इतरांना बाकीच्या काही गोष्टी दिल्या तरी चालतात, पण मग ते दूध देण्यासाठी ती स्वतःजवळचं जे सूप चाटू वगैरे जे काही असेल भांडे महत्त्वाचे ते सुद्धा गहाण ठेवून दूध पाजते म्हणे. त्यासाठी जीवानी तळमळीत जन्माला घातलं पाहिजे. तळमळीत जर जन्माला घातलं तर परमेश्वर म्हणता आपले प्रेम देती. पोरा जीवाशी अप्राप्ती ते दुर्लभ. पुरो जीव करीना परी करीन ऐसी हावी न बंदे. म्हणजे करेल का नाही करेल याचा विचार न करता त्यांनी हाव तरी धरलं पाहिजे का मी हे करीन, प्रयत्न तरी केला पाहिजे. म्हणून परमेश्वर स्पष्ट सांगतात, अनुसरल्याचा देव. निरंतर परमेश्वराची आरती केली पाहिजे, निरंतर परमेश्वराचा विरह भावला पाहिजे. या अनुषंगाने आपण याचा विचार जर केला या वेळेचा किंवा परमेश्वराने सांगितलेल्या तत्त्वज्ञानाचा किंवा निरूपणाचा, तर परमेश्वर स्पष्ट जीवाला होकारात्मक विचार करायला लावतात. आपण विनाकारणच आपल्या मनामध्ये एक भीती निर्माण करून घेतलेली आहे की ह्यापासून दोष लागेल, त्यापासून दोष लागेल, मी हे जोडलेलं नाही आहे, मला हे भेटेल का, मी अनाधिकारी. अशा अनेक गोष्टींनी आपल्या मनामध्ये भूत निर्माण आपण करून घेतलेलं आहे. आणि ते आपल्या मनातलं जे भूत आहे तेच खरं आपल्यासाठी दोषरूप आहे. म्हणून प्रयत्न केला पाहिजे, होकारात्मक विचार केला पाहिजे, सतत तळमळ आणि चिकित्सारूप धर्म समजून घेऊन जाणून घेऊन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर मागील सृष्टीच्या दोषामुळे धर्मापासून गेला, त्या दोषाची प्रायचित्त जर झालेली नसेल तर पुढील सृष्टीत ज्ञानदेही तो दोष उद्भवत असतो. आता मागील सृष्टीमध्ये एखादा दोष आपण जोडलेला असेल आणि त्यावेळेस जर आपण प्रायचित्त किंवा दुःख उक्त केलेलं नसेल, कबुली दिलेली नसेल, तर तोच दोष आपल्याला या ज्ञानदेही ह्या सृष्टीमध्ये किंवा ह्या जन्मात तो पुढं येत असतो. तर आपण मागच्या सृष्टीचा विचार करण्यापेक्षा आज आपल्या समोर जी अडचण आहे, जे संकट आहे, ते बाहेर आलेलं आहे, त्याच्यावरती कसा मात करता येईल, त्याच्यावरती कसा पुढं जाता येईल याचा आपण विचार केला पाहिजे. तर मागील सृष्टीचा दोष असं जर म्हणत राहिलं तर आपल्याला आज ते ज्ञान झालेलं आहे, आज आपल्याला समजलेलं आहे, परमेश्वराने आपल्याला निरूपणातून या साऱ्या गोष्टी समजून सांगितलेल्या आहे. तर त्या समजून सांगितल्या असल्यामुळे जर आपण समजून घेतलं तर ते करणं खूप सोपं आहे. कारण पाठीमागे जन्मामध्ये आपण काहीतरी चुकीची गोष्ट केलेली आहे, ती आपल्याला माहीत नसल्यामुळं त्यावेळेस आपण प्रायचित्त घेतलं नाही किंवा मग आपल्या अज्ञानामुळं अन्यथा ज्ञानामुळं त्या अहंकार आपल्या मनामध्ये, अहंभाव आपल्या मनामध्ये निर्माण होत असतो आणि त्यामुळं आपल्याकडून ते प्रायचित्त घेतलेलं नसेल, तो दोष उक्त केलेला नसेल, तर नक्कीच पुढं कधीतरी आपल्या समोर ही गोष्ट येत असते. म्हणून आज त्याला काय उपाय आहे हा आपण विचार केला पाहिजे. आज उपायाचा विचार न करता आपण त्या गणितात किंवा त्या विचारातच नकारात्मक भावनेमध्येच आपण अडकून गेलेलो असतो. त्यासाठी समजण्यासाठी एक तुम्हाला भौतिक जगातला एक दृष्टांत सांगतो. एक राजा असतो आणि त्या राजाला कोणत्याही प्रकारचं मूलबाळ नसतं. म्हणून तो सतत विचार करत असतो की आता यानंतर आपल्या गादीला वारसदार कोण. म्हणून तो एक शक्कल लढवतो, एक युक्ती करतो, एक दरवाजा आपल्या राजवाड्याला तयार करून घेत असतो. तो विशिष्ट प्रकारचा दरवाजा तयार केल्यानंतर त्याच्या बाजूलाच एक गणित तयार करतो आणि ते गणित सोडवण्यासाठी लोकांना आव्हान करतो का जो कोणी युवक हे गणित सोडवेल, गणित सोडवल्यानंतरच हा दरवाजा उघडेल आणि जो दरवाजा हा उघडेल त्याला मी या राजसिंहासनाचा वारसदार बनवेल.
तर ते गणित थोडं अवघड तयार केलेलं असल्यामुळं ती दवंडी पिटावल्या गेली, सर्व लोकांना समजलं. आजूबाजूच्या राज्यातले अनेक गणिततज्ञ यायचे, ते गणित बघायचे आणि ते गणित बघितल्यानंतर त्यांना ते काही सोडवता येत नसायचं, म्हणून ते परत रिटर्न जायचे. असे अनेक लोक येऊन गेले. राजाला पण आश्चर्य वाटतंय, कारण राजाला सिंहासनावर बसण्यासाठी अत्यंत हुशार व्यक्तीची अपेक्षा होती, हुशार वारसदाराची अपेक्षा असल्यामुळं त्यांनी ती युक्ती लढवलेली होती. अनेक दिवस झाल्यानंतर शेवटची तारीख राजा डिक्लेअर करतो की या तारखेपर्यंत जर कोणी आलं नाही तर पुढचा विचार केला जाईल. त्यानंतर अनेक लोक येऊन जातात. तर शेवटच्या दिवशी 3 लोक येतात. एक शेजारच्या राज्यातला गणितज्ञ असतो, एक त्यांच्याच राज्यातला एक मोठा हुशार व्यक्ती असतो आणि त्यांच्यात राज्यातला एक मनुष्य असतो का जो शेती करत असतो, दिसायला अशिक्षित दिसत असतो, परंतु तो सुद्धा एक धाडस करून तिथं आलेला असतो एक प्रयत्न करण्यासाठी. पहिला गणितज्ञ, त्याला काही कळत नाही, तो बघतो गणित सोडवता येत नाही, तो निघून जातो. दुसराही त्याच पद्धतीनं प्रयत्न करतो, निघून जातो. आता सर्व राजाला म्हणा, शिव राज्यातल्या जनतेला, दरबारातल्या माणसांना असं वाटतं की इतके मोठे मोठे गणितज्ञ येऊन गेले, त्यांना हे गणित सोडवता आलं नाही, म्हणून त्यांना दरवाजा उघडता आला नाही. यांनी हा सर्वसाधारण आपल्या राज्यातला माणूस, शेतकरी मुलगा, तो काय सोडवेल? पण तो वेगळा विचार करत होता. एक वेगळी दृष्टी त्याच्या मनामध्ये निर्माण झालेली असल्यामुळे तो त्या गणिताकडे जातच नाही, गणिताकडे बघतच नाही. तो अडचण काय आहे आपल्याला, उत्तर काय आहे, आपल्याला दरवाजा उघडायचा आहे. दरवाजा उघडण्यासाठी आपल्याला गणित सोडायचं आहे. अनेक लोक येऊन गेले, गणित सोडवण्यासाठी प्रयत्न केला, निघून गेले. आपण पहिले दरवाजा उघडतोय का नाही बघू, दरवाजाला हात लावून पाहू, त्यानंतर काय अडचण येते त्याचा विचार करून मग आपण गणित सोडवण्याचा प्रयत्न करू. अशा पद्धतीने विचार करतात ती व्यक्ती जाते. दरवाजाला हात लावल्याबरोबर, थोडंसं ढकलल्याबरोबर लगेच दरवाजा उघडला जातो आणि सर्वांना आश्चर्य वाटतं की दरवाजा उघडला, दरवाजा उघडला. राजाला सुद्धा बरं वाटतं का कोणीतरी वारसदार आपल्याला भेटला आहे. त्यानंतर त्याला सर्वांनी उत्सुकतेपोटी त्याला विचारलं जातं की तू दरवाजा कसा काय उघडला, तू तर गणितापर्यंत गेलाय नाही, गणित सोडवण्याचा प्रयत्न केला नाही. पण मी वेगळा विचार केला की आपल्याला गणित कशासाठी सोडवायचं आहे, तर दरवाजा उघडायचा आहे. तर दरवाजा उघडतोय का नाही, उघडल्यानंतर किंवा उघडण्यासाठी काय अडचण येते, नेमकी कोणती अडचण येते ती आपण बघून नंतर आपण त्या पद्धतीनं तो दरवाजा उघडण्याचं जे गणित आहे ते सोडवण्याचा प्रयत्न करू. अशा पद्धतीनं तो उपाय सांगतो, सर्व खुश होतात. तर सांगण्याचं तात्पर्य काय की आपण एक विशिष्ट गोष्टीच्या पाठीमागं लागलेलो आहे. अनेक गोष्टी जीवनामध्ये असतात. परमेश्वर स्पष्ट सांगतात, करील का नाही, परंतु हाव तर धर, प्रयत्न तर कर, मी करीन, ही भावना जर मनामध्ये ठेवली तर नक्कीच प्रत्येक गोष्टीला उपाय असतो आणि तुम्ही करू शकतात. परंतु माझा अनधिकार आहे, मी दोष जोडलेला आहे, मी हे केलं तर दोष लागेल, ते केलं तर दोष लागेल, असा विचार करत करत जे करायचं असतं ते आपण करत नाही. आणि म्हणून अनेक जन्मामध्ये, अनेक सृष्टीमध्ये हे करायचं राहिलेलं आहे. म्हणून आजही ह्या सृष्टीत ते करायचं राहू नये यासाठी तुम्हाला प्रत्यक्ष प्रॅक्टिकल विचार करून धर्मतत्वज्ञान समजून घ्यावं लागेल आणि त्या पद्धतीनं तुम्हाला पुढं जावं लागेल. तेव्हाच त्यातून तुम्हाला काहीतरी मार्ग सापडू शकतो. म्हणून आपण विचार न करता धर्म, तत्व, सिद्धांत जे आहे ते करण्याचा लगेच जर प्रयत्न केला तर त्यात काय अडचणी येतात, काय प्रॉब्लेम्स येतात, हे आपल्या समोर ठाकतील आणि त्यावेळेस त्याच्यावर काय मात करता येईल, कशी मात करता येईल याचा विचार जर आपण केला तर नक्कीच त्यातून आपण बाहेर पडू शकतो. आणि याच्यासाठीच परमेश्वराचे हे तत्त्वज्ञानाचा आपल्याला किल्ली म्हणून वापर करता येईल. कारण परमेश्वराने अशी कोणती गोष्ट आहे का जी सांगितलीच नाही, का एखादी अशी कोणती गोष्ट आहे कधी परमेश्वर विसरले, असं मला तरी वाटत नाही. कारण हा अफाट समुद्र परमेश्वराने आपल्याला जे जे गरजेचं आहे
ते सांगितलेलं आहे. मग सूत्रपाठात असेल, लीळाचरित्रात असेल, दृष्टांत पाठात असेल आणि त्याच्या पुढं अनेक ग्रंथ आपल्या साहित्यामध्ये आहे. परंतु यातूनच तुमच्या जीवनाची किल्ली नक्कीच आपल्याला उघडता येईल, आपल्या जीवनाची किल्ली. म्हणून आपण हा विचार केला पाहिजे. तर दोष दोष आपण जे म्हणतोय, त्याचा एवढा बाऊ न करता, त्याची मनामध्ये भीती न ठेवता, आपण पारदर्शकपणे, स्पष्टपणे परमेश्वराने सांगितलेला जो धर्म आहे, तो जर समजून घेतला, तर नक्कीच आपल्याला पुढं जाता येईल. तर सर्वात प्रथम आपण बघितलं, की प्रायश्चित्त म्हणजे आपण एखाद्या प्रवासात जात असताना आपल्याला आपल्याकडून एखाद्या व्यक्तीला जर आपला पाय लागला गेला, तरी आपण सॉरी म्हणतो. म्हणजे तिथंच ती गोष्ट मिटवून टाकण्याचा प्रयत्न करतो. ते मनात ठेवत नाही. आपली जी भावना आहे किंवा आपली जी चुकी आहे, ते कबूल करून आपण पासून अलिप्त होण्याचा प्रयत्न करतो. तसाच हा प्रकार आहे. आपण जर एखादी गोष्ट चुकीची केली आणि ती आपल्याला जाणीव झाली, तर त्याचं आपण प्रायश्चित्त घेतलं पाहिजे. आणि जर नसेल प्रायश्चित्त केलं, तर ती तसंच सेव म्हणून राहणार आणि जीवनामध्ये पुढं येत राहणार. म्हणून आपल्या जीवनामध्ये किंवा आपल्या धर्मामध्ये परमेश्वराने सर्वात सुंदर असं गिफ्ट काय दिलेलं असेल तत्त्वज्ञानाच्या अनुषंगाने, तर प्रायश्चित्त. कारण जर प्रायश्चित्त हा उपाय जर नसता, तर आपण केलं काय असतं? म्हणून प्रायश्चित्त आपण तर दररोजच केलं पाहिजे. सकाळ, संध्याकाळ, कळत नकळत या गोष्टीचं आपण प्रायश्चित्त परमेश्वराकडे केलंच पाहिजे. परंतु ज्या गोष्टी आपल्या मनात किंवा आपल्याकडून कळत नकळत केलेल्या आहे, त्याचं सुद्धा प्रायश्चित्त किंवा कबुली आपण दिली पाहिजे. तर ते पुढं येत नाही किंवा आपल्या मनात ओझं राहत नाही. आणि असा अनुभव आपण आपल्या भौतिक जगामध्ये कितीतरी वेळा अनुभवलेला असतो, की आपल्याकडून कळत नकळत कोणाला तरी काहीतरी बोलल्या जातं. नंतर आपल्याला जाणीव होते, की अरे आपण बोलायला नव्हतं पाहिजे. जोपर्यंत त्या व्यक्तीकडं आपण माफी मागत नाही किंवा त्या व्यक्तीला आपण कबुली देत नाही किंवा स्पष्टीकरण देत नाही त्या गोष्टीविषयी, तोपर्यंत आपल्या मनामध्ये ती गोष्ट राहते. आणि जोपर्यंत ती आपल्या मनामध्ये असते, तोपर्यंत आपल्याला अस्थिरता, अस्वस्थ वाटत असतं. हे भौतिक जगामध्ये सुद्धा आपण अनुभवतोच. धार्मिक जगामध्ये या गोष्टी खूप प्रखरतेने आपल्याला जाणवल्या पाहिजे. परंतु जीवाला काठिण्य येत असतं आणि या काठिण्याच्या अनुषंगाने एक अन्यथा ज्ञान, अज्ञान याच्यामुळं अहम निर्माण झाल्यानंतर ती प्रायश्चित्ताची जी गोष्ट आहे, ती मनापासून जी व्हायला पाहिजे, ती न झाल्यामुळं ही गोष्ट पुन्हा येत असते. तर या दोषामध्ये अनेक असे प्रकार आहे, ते आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. तर मागील सृष्टीत ज्ञानदेही परमार्गाच्या व्यापारासाठी जर आपण काहीतरी झटत असेल आणि तर व्यापाराकडून तोच पुढील सृष्टी जर परमार्गाचा व्यापार करता करता आपल्याकडून काही चुकीच्या गोष्टी घडलेल्या असतील किंवा आलेल्या असतील आपल्या जीवनामध्ये, तर त्याच प्रसवरूपाने पुढं येत असतात आणि त्यालाच प्रसवरूप दोष असं आपण म्हणत असतो. तर त्याच्यासाठी सुद्धा आपण कोणताही परमार्गातला व्यापार असेल, अध्यात्मातली गोष्ट असेल किंवा जीवनात जगत असताना अत्यंत सावधपणे आणि स्पष्ट पारदर्शकपणे राहिलं पाहिजे. तरच आपल्या जीवनामध्ये आपण ज्या अडी-अडचणी आहे, त्या निर्माण करू शकत नाही. खरं म्हणजे ज्यावेळेस आपण जर विचार केला, चिंतन केलं, तर आपण कधीही कोणाला फसवू शकत नाही किंवा कधीही कोणाच्या जीवनामध्ये अडचणी निर्माण करू शकत नाही. आपण ज्या गोष्टी करत असतो दुसऱ्यासाठी, त्या आपण आपल्यासाठीच केलेल्या असतात. परंतु आपल्या अन्यथा ज्ञानामुळं, अज्ञानामुळं आपल्याला असं वाटतं, की आपण त्याच्यासाठी हे केलं, त्याच्यासाठी ते केलं. जर अप्रत्यक्षरित्या जर आपण विचार केला, तर एखाद्या व्यक्तीला आपण फसवण्याचा प्रयत्न केला, तर फसल्या जात नाही आपल्याकडून. जरी गेला बी तर त्याच्या पद्धतीनं तो त्याच्यावरती सोल्युशन काढत असतो. परंतु त्या क्रियेमुळं आपण मात्र कर्माच्या गर्तेत अडकलेलो असतो, म्हणजे अप्रत्यक्षरित्या फसलेला असतो आणि त्या कर्माचा भोग आपल्याला कधीतरी भोगावाच लागतो. म्हणजे आपण फसलो की त्याला फसवलं आपण. याचा जर विचार केला तर नक्कीच आपल्या लक्षात येईल. म्हणून आपण आपला विचार केला पाहिजे. आपल्या विचार करून आपल्या हिताचं आपण बघितलं पाहिजे. परंतु जीव अज्ञान असल्यामुळं स्वतःच्या हिताचा कधी विचार करत नाही आणि म्हणून त्याच्याकडून अनेक गोष्टी घडत असतात. तर ह्या अनुषंगाने आपण ह्या गोष्टीकडे बघितलं पाहिजे. मागील सृष्टीत ज्ञानदेही जर संत क्रिया केल्या असेल, चांगल्या क्रिया जर केलेल्या असेल, तर पुढील सृष्टीसुद्धा
संत क्रिया करण्याकडेच आपला कल असेल, आपला ओढा असेल, आपली इच्छा असेल. कारण संस्कार आहे. तरी संस्कारामुळं आपल्या संस्कार रूपानं सर्व काही आपल्याबरोबर ते येत असतं. आपण जर चांगल्या गोष्टीचा विचार केलेला असेल, चांगली क्रिया केलेली असेल, चांगलं सांगितलेलं असेल, चांगलं ऐकलेलं असेल, तर आत्तासुद्धा आपल्याला तीच इच्छा होईल. पण आपण आज जीवन जगत असताना आपण जर चिंतन केलं, थोडीशी स्वस्थता बाळगून स्वस्थचित्त विचार जर केला, तर आज आपण काय वाटतंय आपल्या मनाला, आपल्या मनात कोणते विचार येतात, आपली बुद्धीला काय आवडतं, काय नावडतं, त्या पद्धतीने जर विचार केला थोडासा खोलवर जाऊन, तर मागील जीवन आपण कसं घालवलेलं आहे, कसं गेलेलं आहे, याचा थोडासा अंदुकसा विचार आपल्या मनामध्ये किंवा एक ओळख आपण निर्माण करू शकतो किंवा एक ओळखू शकतो आपलं जीवनाचं मागील कर्म. म्हणून त्यावरती आपण सावध झालो पाहिजे. आपल्याला आज जे करावंसं वाटतं, ते पूर्वी केलेलं आहे म्हणून करावंसं वाटतंय. आज जे आपल्या मनामध्ये विचार येतात, मग ते कोणत्याही पद्धतीचे असो, तर पाठीमागं तसंच आपण चिंतन केलेलं आहे म्हणून ते येत असतात. म्हणून या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे आणि त्यावरून आपल्याला लक्षात पण यायला पाहिजे, की आपण पाठीमागं कसं राहिलेलो आहे. तसं राहिलेलो आहे, तर त्यामुळंच आपण अनेक जन्मामध्ये, अनेक सृष्टीमध्ये अशा पद्धतीनं घरंगळत खाली आलेलो आहे. अनेक दुःखाला आपण पोचलेलो आहे. जर आपल्याला आपल्या जीवनामध्ये आत्ताच्या जन्मामध्ये जर रिझल्ट वेगळा पाहिजे असेल, तो रिझल्ट आपल्याला जर आनंदरूपाने परमेश्वराचा मिळवायचा जर असेल, तर नक्कीच आपल्याला आपलं जी करणी आहे, आपली जी कृती आहे, आपलं जे कर्म आहे, त्याच्यातसुद्धा बदल करावा लागेल. यदाकदाचित जसं आहे तसंच आपण करत राहिलो, त्याच्यात कोणत्या प्रकारचा जर बदल आपण केला नाही, तर मागील जन्म जसा गेलाय, तशी अनेक सृष्ट्या गेल्या, अनेक जन्म गेले, तसेच आजची सृष्टी आणि आजचाही जन्म जाईल. कारण वेगळा रिझल्ट काही भेटणार नाही. आणि जर वेगळा रिझल्ट किंवा वेगळा निकाल आपल्याला पाहिजे असेल, परमेश्वराचा आनंद, परमेश्वराची प्राप्ती आपल्याला हवी असेल, तर जसा विचार करत आलो त्याच्या व्यतिरिक्त विचार आपल्याला करावा लागेल, त्याच्या पलीकडचा विचार करावा लागेल. कारण पलीकडचा परमेश्वर, तो आपल्याला आज समजला आहे, जाणवलेला आहे. त्या परमेश्वराने बोधरूपाने आपल्याला ती एक संधी दिलेली आहे. अनंत जन्मामध्ये आपल्याला ती परमेश्वराने संधी दिली, पण आपण ती दवडलेली आहे. पण ती दवडली आज, याची आज आपल्याला जाणीव झाल्यामुळं ती आज न साठी सतत आपण प्रयत्नशील नक्कीच केला पाहिजे. कारण क्रिया क्रियेप्रती कारण म्हणजे क्रियेने क्रिया निर्माण होत असते, क्रियेमुळं क्रिया प्राप्त होत असते आणि त्यातूनच मग आपल्याला नवीन चाल, नवीन जीवन, नवीन जन्म किंवा नवीन रस्ता आपल्याला सापडत असतो. त्यासाठी आपल्याला सतत प्रयत्नशील राहणं, चिकित्सक राहणं, संशोधक वृत्तीनं आपण धर्म समजून घेणं आणि त्यावरती चालण्याचा प्रयत्न करणं, हेच आपली ड्युटी आहे, कर्तव्य आहे. एकदा असंच माईम भटांना परमेश्वर संसरण प्रकरण निरूपत होते म्हणजे, तर त्यावेळेस माईम भटांनी आचार्यांना देवाला विचारलं, की सृष्टी अंतर्वृत्ते चैतन्याची देवता असते म्हणे, तर मायाची ईश्वराची प्रवृत्ती ओळगे, तरी एरी कैसी असती जी, म्हणजे माया जर परमेश्वराची प्रवृत्ती ओळगत असते आणि त्या पद्धतीनं चालत असते, पण इतर ज्या देवता आहे त्या कशा असतात मग? हे देवता निर्वच परमेश्वराने इथं या लीळेमध्ये सारं सांगितलेलं आहे. खरं म्हणजे ह्या ज्या लीळा आहे, मी प्रमाण म्हणून परमपूजनीय आचार्य श्री देवदत्त आश्रम जाधववाडी हे बाबांचं स्मरणपाठ लीळा चरित्र म्हणून वापरत असतो. कारण त्या लीळा कितीतरी मोठ्या असतात आणि त्या सांगताना सुद्धा मला एक मर्यादा येते. म्हणून माझ्या डोक्यात एक आलं, की स्मरणपाठातल्या लीळा उत्तरार्ध 207 नंबरची जी लीळा आहे, जर आपण ती बघितली तर अधिक प्रकाश तुमच्या पडू शकतो. कारण मी संक्षिप्त स्वरूपातल्या ह्या लीळा प्रमाण म्हणून तुम्हाला देत असतो. तर माईम भटांनी तसं विचारल्यानंतर देव स्पष्ट सांगतात, का काही देवता उच्च असतात, काही नीच असतात. सर्व देवतांच्या संदर्भात परमेश्वर त्यांना सांगतात, जे आपण देवता वर्गामध्ये सर्व बघितलेले पहिली आठ आईली तिन्ही समानाची देवता आहे की राजसा आहे की तामसा, अशा पद्धतीनं देवता निर्वच सर्व सांगितल्यानंतर
पूर्णपणे देवतेचं परमेश्वराने त्यांना निरूपण केलेलं आहे या लीळेमध्ये. आणि त्यातून शेवटी शेवटी परमेश्वराचा आणि देवतेमधला नेमका फरक परमेश्वराने सांगितला आहे का जीवदेवता सापेक्ष असतात, परमेश्वर निरपेक्ष असतो. जीवदेवता स्वाभिमानी असतात, परमेश्वर निराभिमान असतो. जीव भजक असतो, देवता भज्य असतात. आणि म्हणून त्या देवता ज्या आहे पालापाणी अति तर अभिमान अति, म्हणजे काही ठिकाणी जर पालापाण्याची जर आपण पूजा अर्चा केली तर तिथं आपोआपच ते देवता अभिमान घेतात. तर त्यावेळेस माईम त्यांना विचारतात की जर ते पालापाणी टाकणं म्हणजे पूजा अर्चा जर प्रतिबंध केली म्हणजे बंद केली तर ते अभिमान काढून घेत असेल आणि काढून घेतल्यानंतर मग ते जे केलेलं जी पूजा अर्चा आहे पालापाणी ते वाया जाईल का? तर देव म्हणतात कशाला वाया जाईल, क्रियाप्रयोग ते अभिमान होणे. कारण क्रियाप्रती कारण का फळाप्रती कारण, क्रियेत लेपू लागे एकी निर्लेप क्रिया, तर ती काही वाया जात नाही म्हणे. क्रियाने क्रिया निर्माण होत असते आणि त्यातून काहीतरी भेटतच असतं. खूप मोठी लीळा आहे, ती तुम्ही नंतर बघू शकता. सांगण्याचा उद्देश काय की आपण जे केलेलं आहे त्यातूनच कोणते तरी उद्भवत असतं. जसं तुम्हाला मी सांगितलं का जसं पेरलं तसं उगवत असतं. म्हणून दोषरूप ज्या गोष्टी आहे त्यासुद्धा त्याच पद्धतीनं आपल्या पुढं येत असतात. आपण आजच्या जीवनामध्ये कसं जगतोय, कसा विचार करतोय, कसं वागतोय, कशा अडीअडचणी आहे, तर त्या सर्व आपण पूर्वकर्मात मिळवलेली एक शिदोरी असते आणि ती शिदोरीच आपल्याला समोर येत असते. तर त्याच्यावरती जर मात करायची असेल, त्याच्या पुढं जर जायचं असेल, प्रगती करायची असेल, तर त्याच्यावरती मात करावं लागेल प्रयत्नाने. जशी एखादी व्यक्ती 10वी गेली आणि 10वीला बसल्यानंतर काही विषय फेल झाले, तो म्हणजे नापास झाला. तर त्याला परत 10वीला पास होण्यासाठी परत त्या 10वीतच बसावं लागेल. असं नाही की बाबा विशिष्ट दिवस गेल्यानंतर आपोआपच 10वी पास म्हणून ते बोर्ड डिक्लेअर कराल आणि मग आपल्याला 11वीला ॲडमिशन घेता येईल, असं कधीही होत नाही. त्याला जर पुढं जायचं असेल तर ती 10वी पास ही झाल्याशिवाय त्याला पुढं जाताच येणार नाही. म्हणजे ही त्याची ती अडचण आहे. त्याने ती निर्माण केलेली आहे. त्याच्या वेळेस प्रयत्न केला असता, अभ्यास केला असता, तो पास झाला असता. परंतु तेव्हा विचार न करता वेळ दवडल्या कारणामुळे किंवा अभ्यास न केल्यामुळे त्याचे काही विषय राहिले आणि आता त्याला तेच रिपीट केल्याशिवाय पर्याय नाही. तसं आपल्या जीवनामध्ये जे जे येतं आहे ते पूर्वकर्मात आपण ते ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती मात केल्याशिवाय आता आपल्याला कोणत्या प्रकारचा पर्याय नाही. म्हणून पुढं आपल्याला जाण्यासाठी त्याच्यावरती मात करावं लागेल. ती प्रयत्नाची मात असेल, जाणीवीची असेल, परमेश्वराच्या प्रार्थनेतून असायला हवी. तर अनुसरल्याच्या कर्माची जी त्रिविधता झाली होती, तर प्रमाद घडता क्षणीच त्याच्या त्रिविध कर्माची चाल सुरू होते, कर्मनिष्पत्ती सुरू होते. आणि हे जे तसं 8वीच्या मुलाला आपण जर 10वीचं सांगत बसलो की 10वी खूप अवघड असते, त्याला खूप अभ्यास करावा लागतो, खूप सिरियस, आणि 10वी नंतर असं असतं तसं असतं, तर सांगून काय उपयोग नसतो. जोपर्यंत तो 10वीत जात नाही तोपर्यंत त्याची ती अडचण आहे जी आपण सांगतोय ती येणार नाही. म्हणून अनुसरल्याशिवाय त्याची जी कर्माची त्रिविधता आहे जी झाली होती त्याच्याशिवाय तो जो क्षण आहे प्रमादाचा तो येत नसतो आणि ती चाल पण पुढं निर्माण होत नसते. तशा पद्धतीनं त्या कर्माची निष्पत्ती सुरू होण्यासाठी ती वेळ यावं लागते आणि ती वेळ आल्यानंतर ते आपोआपच त्या अडीअडचणी येत असतात आणि त्यातूनच त्याचा जे दोष असतात त्यांनी जोडलेले ते पुढं येत असतात आणि त्या दोषावरूनच त्याला पुढं जाऊन त्याच्यातून निघायचं असतं. त्याच्याशिवाय त्याचं ते अनुसरण असेल, परमेश्वराला एकनिष्ठ शरण गेलेलं जे आहे ते प्राप्त होऊ शकत नाही आणि तो त्यातून निघू शकत नाही. तर त्यात तसंच देहापाठी चतुर्विधीला जाणार आणि साध्यपर योग्यता शून्यावर येते. म्हणजे काय? जर यदा कदाचित तो अनुसरला आणि त्यांनी पाठीमागे जन्मात जे दोष जोडलेले असतात त्याची दोष ते अडचणी आल्यानंतर जर त्यांनी त्याच्यावर मात नाही केली तर तो परत देहापाठी चतुर्विधीला म्हणजे नरकाला, स्थावर नरकाला, जलद्रूप नरकाला जाण्याची शक्यता असते आणि तो जात असतो. परंतु जरी तो गेला तर साध्यपर योग्यता शून्यावर येत असते. म्हणजे परमेश्वर प्राप्ती जी आहे त्याची ती शून्यावर येते, कारण त्यांनी त्याच्यावरती मात केलेली नसते. पण साधनपर योग्यता ती जी आहे ती प्रतिबंधते, संचित राहते, पुढे ज्ञानदेही उपयोगी पडते. पुढं त्याला परत त्यातून तो निघाल्यानंतर
जेव्हा परमेश्वर दुसऱ्या सृष्टीमध्ये त्याला बोध देतात, ज्ञान देतात, त्या ज्ञानदेही परत त्याचा जे संस्कार रूपाने त्याच्याजवळ असतं ते त्याला उपयोगी पडत असतं. तर साध्यपर आणि साधनपर योग्यता जर आपण लक्षात घेतली तर आपल्या लक्षात येईल काही नेमकी गोष्ट आहे काय. तर त्यासाठी साहित्यात पण उदाहरण आपण पण बघत असतो, दिलेलं असतं. तर एखादा नोकर असतो, 20 वर्ष आपल्याकडं काम केलेलं असतं इमानदारीनं, त्यांनी सेवा केलेली असते, त्याच्या बदल्यात त्याला पगार पण भेटत असतो. आता त्यांनी इमानदारीनं काम केलेलं असतं, खूप दिवसाचा तो नोकर असतो, त्यासाठी त्याला आपण पगार तर देतोच, परंतु नुसतं पगारच देत नाही तर त्याच्याबरोबर मानपान पण देत असतो, की नाही हा चांगला नोकर आहे, इमानदार नोकर आहे, आमचा खूप विश्वासू माणूस आहे, त्याला मानपान आपण देत असतो. विश्वासाने त्या गोष्टी त्याच्यावरती काही गोष्टी आपण जबाबदाऱ्या पण टाकत असतो. तसं विधी आचरल्याने साधनपर योग्यता होते, परंतु एकदा त्याने भ्रष्टाचार केला म्हणजे ती जी व्यक्ती आहे, तर त्यांनी 20 वर्ष राहिला, पगार घेतला, त्याला मानपान त्याच्या बदल्यात भेटत होता इमानदारीने राहिल्यामुळं. परंतु त्याच्या मनात एक लालच निर्माण झाली आणि कधी काळी त्याच्याकडून एखादी चुकीची गोष्ट घडली म्हणजे भ्रष्टाचार केला किंवा काहीतरी बेईमानी त्यांनी केली. इतके दिवस इमानदारीचं जर त्यांनी काम केलेलं असेल तर त्याचं नाव मात्र राहत नाही. आपण त्याच्यावरचा विश्वास आपला उडून जातो आणि तो विश्वास उडाल्यामुळं त्याला जे मानपान आहे तो भेटत नाही. पण त्यांनी काही कारणास्तव स्वतःची चुकी कबूल केली, मान्य केली आणि इथून पुढं मी असं कधी करणार नाही, म्हणजे अप्रत्यक्षरित्या प्रायश्चित्त घेतलं, तर आपण त्याला परत कामावर ठेवू, पगार पण देऊ, पण जेवढा पहिल्या प्रमाणात त्याला मानपान देत होतो किंवा त्याच्यावर जबाबदारी किंवा विश्वास टाकत होतो तेवढ्या प्रमाणात आपण ते करू शकत नाही. तसंच प्रमाद घडल्यावरती साध्यपर योग्यता शून्यावर येते. म्हणजे परमेश्वर प्राप्तीचं जे अ, रस्ता होता, कारण परमेश्वर प्राप्तीसाठी त्यांनी जे मिळवलेली शिदोरी होती किंवा परमेश्वरातलं आणि त्यातलं जे कमी अंतर झालेलं होतं, ते अगदी शून्यावर येतं. म्हणजे एकदमच तो खालच्या थरावर येऊन जातो. परंतु त्याने जर क्षमा मागितली म्हणजे अप्रत्यक्षरित्या त्यांनी प्रायश्चित्त घेतलं, तर त्या पगाराप्रमाणे त्याला प्रायश्चित्त केलं तर त्याची साध्यपर, साधनपर योग्यता सुरू होत असते परत. आणि क्रियावधीच्या पुरुषाने प्रायश्चित्त घेतले तर साधनपर व साध्यपर योग्यता दोन्ही सुरू होत असते. याचा अर्थ काय, की आपण एखादी गोष्ट करतोय, धार्मिकता करत असताना परमेश्वर सांगतात विधी आणि अविधी ह्या दोन्ही गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे. आपण विधीला खूप मोठं महत्त्व देत असतो, परंतु विधीला जितकं आपण महत्त्व देतो त्याच्यापेक्षा जास्त महत्त्व अविधीला दिलं पाहिजे. कारण आपल्याकडून विधी जर कधीच घडला नाही, थोडाफार कमी घडला तर चालू शकतं, त्यातून नुकसान काहीच नाही. परंतु अविधी जर घडला तर खूप मोठं नुकसान होऊ शकतं. म्हणून धर्मामध्ये सांगितलं जातं की तुमच्याकडून विधी नाही घडला तरी चालेल, थोडाफार कमी जास्त झाला तरी चालेल, पण अविधी घडता कामा नये. म्हणजे दोष लागता कामा नये, चुकीचं काम करता कामा नये. जर चुकीचं काम केलं तर त्या जे आपण विधी करत असतो, धार्मिकता करत असतो, त्याला कोणत्या प्रकारचा अर्थ राहत नाही आणि म्हणून दोषातला अत्यंत महत्त्व दिलेलं आहे. आज आपण जे धार्मिकता करत असताना जे आपण दोष दोष म्हणत राहतो, तर ते खऱ्या अर्थाने दोष नाही, परंतु दोष पाहणं, दोष बघणं यातला जसा नेमका फरक आहे तो आपण समजून न घेतल्यामुळं आपल्याला त्यातलं गल्लत झालेली असते आणि गैरसमजामुळं आपल्या मनामध्ये एक त्याच्या भीती आणि भूत निर्माण झालेलं असतं. तर तो संग्रहरूप दोष असतो आपल्या मनामध्ये. आपण थोड्या थोड्या गोष्टीचा नकारात्मक विचार करता करता मोठ्या गोष्टीपर्यंत जात असतो. आपण एखादी व्यक्ती आपली प्रेमाची आहे, आपल्या जवळची आहे आणि अत्यंत जवळची असल्यामुळं आपण त्याच्या हिताचा योग्य तो विचार, चांगला विचार, ऊर्ध्वगतीचा विचार करत असतो. त्याच्याकडून काही गोष्ट चुकते असं आपल्याला वाटलं, जाणवलं किंवा लक्षात आलं किंवा दिसलं, तर आपण त्याला प्रेमाने जवळ घेऊन सांगितलं, तर ही अशी-अशी गोष्ट तुझ्याकडून होण्याची शक्यता आहे किंवा झालेली आहे. तर त्यातून तुझं आध्यात्मिक नुकसान होऊ शकतं किंवा भौतिक नुकसान होऊ शकतं. तर तू ते न केलं तर चांगलं. हा माझा सल्ला आहे. ऐकायचं न ऐकायचं हा तुझी स्वतंत्री आहे. तर ते दोष दाखवणं असं होतं.
कारण आपलेपणाने आपण त्याला समजावलं आहे. परंतु त्याला कोणत्याही प्रकारचं न सांगता इकडं तिकडं सांगत फिरणं म्हणजे अप्रत्यक्षरित्या त्याच्याबद्दल नकारात्मक भावना लोकांमध्ये पसरवणं, त्याला दोष पाहणं म्हणतात. आणि त्याचा दोष खऱ्या अर्थाने त्याला दोष म्हटलं जातं. कारण आपण त्याचा हिताचा विचार न करता त्याचा अहिताचा विचार केला जातो. जीव स्वार्थपर असल्यामुळं कोणत्यातरी भावनेने तो पछाडून त्याच्या बाबतीत आपण इतरांकडं गैरसमज किंवा चुकीचं अन्यथा ज्ञान पसरवत असतो. त्याला दोष असं म्हटलं जातं. तर दोष पाहणं, दोष दाखवणं यातला थोडासा जो फरक आहे तो जर आपण समजून घेतला तर लक्षात येईल. मराठीमध्ये असे कितीतरी शब्द आहे की ते आपल्या लक्षात येत नाही. म्हणजे नम्रता आणि लाचारी या गोष्टी दिसायला बाह्य अंगाने सारख्याच असतात, पण नम्रतेमध्ये स्वाभिमान असतो, लाचारीमध्ये स्वाभिमान नसतो. किंवा अहंकार किंवा स्वाभिमान, अभिमान. तर अहंकारामध्ये अज्ञान असतं आणि अभिमानामध्ये अज्ञान नसतं. तर त्या सारख्याच ह्या गोष्टी आहेत. तर दोष दाखवणं आणि दोष बघणं, जर आपण तेवढ्या योग्यतेचे असेल आणि त्या व्यक्तीविषयी आपल्याला खरंच प्रेम असेल, हित वाटत असेल, तर आपण ते दोष दाखवले पाहिजे आपलेपणाने, प्रेमाने. परंतु दोष आपण कधी कोणाचे बघितले नाही पाहिजे. कारण नकारात्मक भावना आपल्यामध्ये निर्माण झाली त्याचं नुकसान काहीच नाही, परंतु त्या नकारात्मक भावनेनेच आजपर्यंत आपण या कलियुगामध्ये जन्ममृत्यू करत करत घनगळत आलेलो आहे. आणि पुढे त्यापासूनच जाण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळं आपण त्याच्यापासून सावध राहिलं पाहिजे. आता दोष म्हटल्यानंतर प्रमादाचा विषय येतो. तर ते प्रमाद साधकाला कोणत्यापासून सुरुवात होते आणि ते दोष जे आहे धर्मामध्ये ते कशाला म्हटल्या गेलेले. तर विकार आणि हिंसा प्रमाद ह्या ज्या दोन गोष्टी ह्या साधकाने सावध राहिल्या पाहिजे. कारण विकार प्रमादी आणि हिंसा प्रमादी तर ही दोषामुळं निर्माण झालेले असतात आणि त्याच्यापासूनच तो धर्मापासून जात असतो, परमेश्वराच्या प्राप्तीपासून साध्यापासून जात असतो. आणि हा प्रमाद आपण वेळोवेळी अंगवत असल्यामुळंच अनेक जन्म अनेक सृष्ट्या आपल्या निघून गेलेल्या आहे. तर त्यापासून सावध आपण राहिलं पाहिजे. तर यांच्या ठिकाणी देहपर्यंत ज्ञानशक्ती राहते. म्हणजे एखादा विकार प्रमादी जरी झाला किंवा हिंसा प्रमादी झाला तर त्याच्या ठिकाणी जो देह आहे त्या देहापर्यंत ज्ञानशक्ती ती राहते. परंतु त्यांना जो बोध आहे, बोधाच्या ओवाळणीचं जे चैतन्य फळं होतात फक्त, तो बोध जो आहे तो बोध मात्र त्यांचा राहत नाही. कारण बोध द्यायचं काम परमेश्वर करतात. परंतु ज्यावेळेस त्याच्याकडून असा प्रमाद अंगवला जातो त्यावेळेस ती माया आहे ती बोध काढून घेत असते. कारण परमेश्वराचं स्पष्ट सूत्र आहे, प्रमाद चुकावला तर चुकत जरी असला तरी पण जर परमेश्वराचं जे वचन आहे, सूत्र आहे, आचार आहे, जर आपण पाळला नाही तर ती माया तो बोध काढून घेत असते. अशा पद्धतीनं आपण आज विचार करत असतो की कोणीतरी व्यक्ती असते त्यांना ज्ञान असतं, परंतु त्यांच्याकडून असं देहावधीचा जो प्रमाद जो आहे तो अंगवलेला असतो, परंतु ते ज्ञान तर खूप सुंदर सांगतात. तर याचा अर्थ ती ज्ञानशक्ती जी आहे ती देहापर्यंत तशीच राहते. आणि जरी तशीच राहिली तर म्हणून ते तत्त्वज्ञान ते सांगू शकतात, पण परमेश्वर प्राप्ती मात्र त्यांना होत नाही. अशा पद्धतीनं तो दोष त्यांनी अंगवलेला असतो आणि तो दोषामुळंच तो धर्मापासून किंवा परमेश्वरापासून जात असतो. अज्ञानाने दैवराटीतील क्रिया केली तर त्यास कर्मनिष्पत्ती होत नाही, त्याला अधिकार निष्पन्न होत असतो. तर एखादा अज्ञानी जीव असतो तर दैवराटीमध्ये एखादी क्रिया जर त्यांनी केली, अज्ञान आहे, कळत नकळत त्याच्याकडून घडली किंवा त्याला कोणीतरी सांगितलं आणि एक धार्मिक कार्य म्हणून एक चांगलं कार्य म्हणून त्यांनी केलं, परंतु त्यातून त्याला काय पाहिजे हेच माहीत नसल्यामुळं त्याची जी कर्मनिष्पत्ती ती काही होत नाही, पण अधिकार निष्पन्न होत असतो. आता अधिकार निष्पन्न होत असतो. आपण म्हणतो अधिकार जीव सर्वाधिकारी आहे. आपणही उपदेशी झालो किंवा आपण दैवराटीत आलो तर अचानक आलेलो नाही आहे. किंवा आजही जे लोक येतात देवता भक्ती करणारे, देवता भक्ती सोडून परमेश्वर प्राप्तीला किंवा परमेश्वर भक्तीला लागतात, तर हे असल्या क्रियेमुळेच येतात. कारण अहेतुक
जर त्यांनी काही क्रिया घडली मनापासून, जरी त्यांना अज्ञान असेल, परंतु कोणत्या प्रकारची भावना नाही, हेतू नाही, तर कळत-नकळत त्यांच्याकडून अशी क्रिया जर घडली, तर ती अधिकार त्यांचा निष्पन्न होतो आणि तो अधिकार निष्पन्न झाल्यामुळं कोणाला तरी परमेश्वर निमित्त करून त्याला परमेश्वराचं तत्त्वज्ञान हे त्याच्यापर्यंत पोहोचल्यानंतर परमेश्वर त्याला बोध देतात. तर तो अधिकार निष्पन्न झाल्यामुळंच त्याला तो बोध प्राप्त होत असतो. तर अनुसरण्यापूर्वी बोधवंताने जे साधन आचरले, त्यामुळे त्याला योग्यता मिळते व योग्यतेचे देवतेचे साध्य साधन निष्पन्न होते. म्हणजे अनुसरण्यापूर्वी एखादा बोधवंत असतो किंवा तर त्यांनी जर साधन आचरलं, म्हणजे क्रिया जर केली, तर त्याला योग्यता प्राप्त होत असते आणि ती योग्यता हळू-हळू वाढत, वाढत जाऊनच तो त्या योग्यतेला जात असतो. तर जर यदाकदाचित तो तिथपर्यंत पोहोचायला पाहिजे, तिथपर्यंत पोहोचला नाही, तर ते मात्र वाया जात नाही. ते त्याला साध्य आणि साधनपर जी योग्यता आहे, अधिकार आहे, ती त्यातून निष्पन्न होत असते. पुढे त्याच बोधवंताने अनुसरण जर घेतलं, तर ऊर्ध्व मार्गाला लागला तर ही योग्यता साधनपर योग्यतेत सामावून जात असते. म्हणजे अनुसरणाच्या अगोदर तो जे करतो, त्यातून साध्य साधन निष्पन्न होत असते आणि त्यांनी जर ते अनुसरलं, तर तेच साधनरूप जे निष्पन्न आहे, ते साध्य रूपापर्यंत जात असतं. परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने त्याला सपोर्ट म्हणून किंवा उपयोग होत असतो. परंतु अनुसरण घडल्यानंतर प्रेमोपाय घडला, तर ती साध्यपर योग्यता प्रेमाच्या साधनात सामावून जात असते. अनुसरलं आणि प्रेमोपाय जर त्याच्याकडून घडला, कारण प्रेमाचे उपाय आपण बघितले, तर त्या उपायापैकी जर त्याच्याकडून एखादा उपाय जर घडल्या गेला, तर साध्यपर जी योग्यता आहे त्याची, तर ती प्रेमाच्या साधनात सामावून जात असते. म्हणजे अप्रत्यक्षरित्या प्रेमाचा अधिकारी तो जीव होत असतो आणि त्या प्रेमाच्या अधिकारी जीवालाच परमेश्वर त्याची वेळ आल्यानंतर प्रेम देत असतात. तर प्रमादानंतर होणारं जे निष्पन्न असतं, कारण आपण आता हे बघितलं की आपल्याला अडथळी, अडचणी, दोष जे जोडलेले असतात, त्यातून कशा पद्धतीनं हे आपल्यापुढं येत असतं आणि जरी येत असलं तर त्यातून काय निष्पन्न होत असतं. साधनपर काय, साध्यपर काय निष्पन्न होत असतं आणि त्यातून काय काय उपयोग होत असतो या जीवाला. परंतु प्रमादानंतर जर कळत-नकळत आपण किती प्रयत्न केला आणि घडलंच, प्रमाद झालाच, तर मग त्यानंतर काय? त्यानंतर काहीच भेटणार नाही का? तसं नाही आहे. तर प्रमादानंतर काय निष्पन्न होत असतं, तर त्या दोषातून सुद्धा परमेश्वर दयाळू, माळं, कृपाळू असल्यामुळं त्या दोषातून सुद्धा आपल्याला परमेश्वर काहीतरी देतात. तर प्रमादानंतरच्या क्रियेनं कणव, खंती निष्पन्न होत असते. म्हणजे एखादा जीव आहे, विकार प्रमादी झाला किंवा हिंसा प्रमादी झाला. त्या विकार, हिंसा प्रमादामुळं परमेश्वर प्राप्ती जी आहे, ती तर त्याच्यापासून दूर गेलीच. त्याला तर ती भेटणारच नाही. परंतु तरी तो धर्माला किंवा धार्मिकतेला सोडत नाही. परमेश्वर स्मरण, चिंतन, क्रिया, धर्मसेवा, तर मार्गाची सेवा ही करत राहतो. तर त्यातून कणव, परमेश्वराची कणव आणि खंती उत्पन्न होत असते आणि त्याच्यामुळं त्याला त्याचा उपयोग होत असतो. त्याच्यावरील परमेश्वराची जी खंती आहे, जेव्हा ही परिहरेल, म्हणजे जेव्हा परमेश्वर जे खंती घेतलेली जर ती निघून गेली त्याच्या त्या सेवेनं किंवा आचारानं, परमेश्वरांनी सांगितलेल्या नियमानुसार जर त्यांनी परत आपलं जीवन काढण्याचा प्रयत्न केला, तर आधी राही विके या न्यायानुसार परमेश्वर कणवेचं दातृत्व त्याला प्रथम करतात. थोर कणवात लीळेचे दातृत्व, यापेक्षा कमी असेल तर संबंधदानाचे दातृत्व, यापेक्षा कमी असेल तर ग्रहणदानाचे दातृत्व परमेश्वर करत असतात. आता परमेश्वर 4 दानं देत असतात. त्या दानापैकी हे लीळादान किंवा संबंधदान किंवा ग्रहणदान हे या कणवेतो जीवाला परमेश्वर देत असतात. तर कणव ही कधीही किंवा खंत ही कधीही, खंती ही कधीही प्रमादानंतर येत असते. जो प्रमादी त्याच्यासाठीच हा विषय असल्यामुळं आणि प्रमाद दोष अंगवल्यामुळं, दोष कोणते हे आपण मागे बघितलं, तर त्या अनुषंगाने आपण हे बघत आहे. यात भूमीमध्ये सुद्धा अनुसरल्याने प्रमाद अंगविला तर त्याला प्रमाद आक्षेप होतो. आता हे प्रथमच तुम्ही ऐकलं असेल, कारण भोगभूमी म्हटलं की भोगण्यासाठी किंवा भोगवण्यासाठी दिलेला देह किंवा दिलेली भूमी
तिथं मग कर्मनिष्पत्ती नसल्यामुळं ना मागचं संपतंय पण पुढचं लागत नाही असं आपण ऐकलेलं आहे. परंतु ह्या निर्णयामध्ये भोगभूमीमध्ये सुद्धा जर एखादा जीव अनुसरला आणि त्याने त्या भोगभूमीमध्ये सुद्धा प्रमाद जर अंगावला गेला तर त्याला प्रमाद आक्षेपत असतो. म्हणजे तो लागत असतो, कारण नंतर संस्कार रूपाने त्याच्यापुढं तो ठाकणारा आणि तो नक्कीच इकडं आल्यानंतर कर्मभूमीमध्ये तो प्रमादी म्हणूनच गणला जाणार. म्हणून भोगभूमीमधला सुद्धा अनुसरलेल्या जीवाला जर प्रमाद अंगावलं तर त्याला प्रमाद आक्षेपत असतो. हे दोष आपण लावलेले पाठीमागच्या जीवनामध्ये आणि तेच आपण पुढं आल्यामुळं आपण त्याच्यावर मात न केल्यामुळं आपल्या जीवनामध्ये या गोष्टी निर्माण झालेल्या असतात. परत विकार प्रमाद आपण बघितला, हिंसा प्रमाद बघितला, तसं विकल्प प्रमाद जो आहे, तर विकल्प प्रमाद याची या सृष्टीमध्ये खंती परिहार होतच नाही म्हटले. यामुळे त्याच्या प्रमादापूर्वी संबंधदान, भजना, पूजनाचे फळ आधी पुढील सृष्टी देतात. कारण विकल्प प्रमाद हा जो आहे, हा देवताजनित विकल्प आहे. परमेश्वर समर्थ आहे आणि तो समर्थ वाद त्या जीवाला सांगण्यासाठीच परमेश्वर बोध देतात. बोधाच्या अनुषंगाने जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर यातला नेमका फरक त्याला समजतो. एवढं समजून सुद्धा परमेश्वर समर्थ आहे हे लक्षात येऊन सुद्धा तो जर विकल्प केला, म्हणजे परमेश्वराच्या समर्थवादावरती संशय घेऊन किंवा तिथं आपल्याला काही भेटणार नाही किंवा काहीतरी अपेक्षेने स्वार्थाने तो देवतेची भक्ती करायला लागला, तर तो विकल्प प्रमादी ठरत असतो. विकल्प प्रमादीची या सृष्टीमध्ये जी परमेश्वराची खंती ती परिहार कधीच होत नाही. परंतु जरी परिहार नाही झाली तर परमेश्वर दयाळू माळू असल्यामुळे त्याच्या प्रमादापूर्वी संबंधदान जे त्यांनी त्याला दिलेलं असतं, भजनाचं पूजनाचं जे फळ जे आहे ते मात्र परमेश्वर पुढील सृष्टीसुद्धा देतात. म्हणजे परमेश्वर न्यायिक असल्यामुळं ह्या जीवावरती कोणत्याही प्रकारचं अन्याय न होण्यासाठी दयाळू माळू कृपाळूपणातून ते परमेश्वर जीवाला हे देत असतात. कारण जोपर्यंत विकल्प प्रमाद तो घडत नाही त्याच्या अगोदर त्यांनी मात्र धार्मिकता केलेली असते, भजन पूजन केलेलं असतं आणि परमेश्वराच्या भक्तीतून त्यांनी स्मरण, चिंतन, ती निष्ठा, त्याचा भाव तो असतो. तर त्याच्या पाठीमागं जे प्रमादापूर्वीचं जे आहे, त्याच्यासाठी परमेश्वर पुढील सृष्टी मात्र त्याला फळ देत असतात. तर दोषाची अनेक कारणं असू शकतात आणि दोष कोणते कोणते हे आपण परत पुढील सत्संगामध्ये बघणार आहोत. व याच कारणामुळे जीव प्रमाद अंगून सतत नरकात सुद्धा दुःख भोगत असतो. परंतु प्रमाद चुकावला तर चुकतो. एकदा चुकलेला प्रमाद परत मात्र येत नसतो. यासाठी मात्र जीवाने प्रयत्न करणं हे अत्यंत गरजेचं आहे. परंतु आपण कुठंतरी प्रयत्नात कमी पडतोय म्हणून अनंत जन्मात अनंत सृष्टीत हे दुःखाचे जे नरकरूपी जे दुःख आहे हे आपण सतत सतत भोगत आलेलो आहे. परंतु आपला प्रयत्न याच्यासाठी अत्यंत गरजेचा आहे आणि तो प्रयत्न ज्ञानातून, जाणीवेतून होणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण अज्ञानापोटी जर आपण करत राहिलो आणि करत आलो म्हणूनच आपण हे दुःख प्राप्त करत गेलो, प्रमाद अंगवत आलो, धर्म, बोध, परमेश्वराचं जे आहे हे सर्व सांडत आलो. मूळ सृष्टीमध्ये सुद्धा 3-3 वेळा परमेश्वराने आपल्याला स्वतः अवतार घेऊन तत्त्वज्ञान दिलं तरी आपण ते सांडवलेलं आहे. म्हणून प्रवाहसृष्टीमध्ये आपण या गोष्टी हे करत आलेलो आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहे, प्रमाद चुकवला तर चुकू शकतो असं परमेश्वर स्पष्ट सांगतात. त्यासाठी एकदा परमेश्वराचा दुपारचं भोजन वगैरे झालेलं आहे आणि त्यांनी आरामासाठी पौड झाल्यानंतर तर परमेश्वर बसलेले असतात. सर्व भक्त लोक दायंबा वगैरे येतात, अवसर वगैरे करतात परमेश्वराचा, दंडोते घालतात, चरणं लागतात आणि त्यावेळेस परमेश्वराजवळ ते सर्व बसले असतात. जो दायंबा असतात सर्वज्ञ त्यांना सांगतात, काही का भोज्या, सापेक्ष सहकार्य ऐसे दिसत असे मा. ते म्हणजे जी मी गावा जाईन, म्हणजे ते अपेक्षेने देवाजवळ आलेले असतात आणि त्यांना काहीतरी विनंती घ्यायची असते, विनंती करायची असते, देवाला परवानगी घ्यायची असते आणि देव ते ओळखून ते सर्व विचारतात की तुम्ही कोणत्या अपेक्षेने आलेले. ते म्हणतात मला गावाला जायचं आहे.
तर देव म्हणतात, "मग गावाला तुम्ही जातच असतात म्हणे, जात असतात, येत असतात, त्यात काय एवढं आहे?" तर ते म्हणतात, "नाही, नाही, आज आमचं श्राद्ध आहे आमच्या आजीचं. मी ब्राह्मणांना तिथं बोलवलेलं आहे, तर त्यासाठी मला जायचं आहे." ते म्हणतात, "मग कसे जाल तुम्ही? आज तर भूत चतुर्दशी आहे. सर्वत्र भूते, देवता सैर आहे आज आणि गावोगावी बळी द्यायचं काम आजच्या दिवशी करत असतात. त्याच्यामुळं आज तुम्ही जाऊ शकत नाही. तुम्ही जाऊ नका." पण ते काही ऐकत नाही. ते म्हणतात, "नाही, मला गेल्या वाचून काही गत्यंतर नाही. कारण मी सर्व नियोजन केलेलं आहे आणि सर्वांना बोलवलेलं आहे, तर मला जावं लागेल. आणि आम्ही जर देवाचे आहे, सर्वज्ञांचे आहे, तर आम्हाला काय त्याच्यापासून भीती आहे." असं अप्रत्यक्षरित्या दायंबा परमेश्वराला सांगतात. तर देव मग त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतात. त्याच्या ठायी एक सामर्थ्य आहे, म्हणजे त्यांच्या ठिकाणी सुद्धा एक सामर्थ्य आहे आणि ते सामर्थ्यसुद्धा "ते तरी येथुनीची सिद्धी नेजेत की." ते सुद्धा सामर्थ्य आम्हीच सिद्धीला नेत असतो. त्यामुळं तुम्ही असं समजू नका, की आम्ही सर्वज्ञांचे आहोत आणि मग आम्हाला काय भीती. तर त्यावेळेससुद्धा दायमा म्हणतात, ते कसं काय? यावरी जरासंधाची गोष्ट परमेश्वर त्यांना सांगतात द्वापरयुगामध्ये. 17 वेळा म्हणे जरासंध जिंकला म्हणे. 18 वेळा श्रीकृष्ण चक्रवर्ती महादेवाच्यानी पाठीवरनं केले, म्हणजे पाठी आठ आठ 17 वेळा जरासंधाला परमेश्वर म्हणतात श्रीकृष्ण महाराजांनी हरवलं. पण 18व्या वेळेस स्वतः श्रीकृष्ण महाराजांनी पाठ दाखवली, म्हणजे त्याच्यापासून पळाले. तर त्याला ते दिलेलं होतं देवतेनी. ते सिद्धीला नेण्यासाठी मला ते करावं लागलं. म्हणजे अप्रत्यक्षरित्या परमेश्वर द्वापारयुगाची आठवण, द्वापारयुगाची लीळा दायंबाकरवी आपल्याला सांगतात आणि श्रीकृष्ण महाराज हे मी आणि मीच कसा श्रीकृष्ण आहे हे आपल्याला या लीळेतून समजतं. म्हणजे अशा कितीतरी लीळा आहे का त्यातून श्रीचक्रस्वामी हे श्रीकृष्ण महाराज कसे याचं प्रमाण आपण इतर लोकांना देऊ शकतो, की नुसतंच आम्ही म्हणतोय श्रीकृष्ण महाराजांचे अवतार श्री चक्रस्वामी कलियुगाचे, तर हे प्रमाणबद्ध कसं म्हणतोय? तर अशा काही लीळांचा आपण संग्रह केला पाहिजे, का जे इतर लोकांना सांगता येईल का बाबा अशा-अशा प्रसंगी परमेश्वर स्वतः द्वापरयुगाची आठवण स्वतःची सांगताय. तर त्यावेळेस दायंबांना ते उदाहरण दाखल देऊन ते समजावतात. तर पण एवढं समजून सुद्धा तो म्हणतो, "नाही, नाही, मला गेल्याशिवाय गत्यंतरच नाही, मला जावंच लागेल." मग परमेश्वर दयाळू-माळू असल्यामुळे श्रीकंठीची जी माळ, गळदंडा आहे, ती त्यांना दिली. श्रीमुखीचे तांबूळ दिलं. त्यांनी पण दंडोत घातला, श्रीचरणाला लागले आणि निघायला तयार झाले. पण परमेश्वर सांगतात, "मार्गी काही आश्चर्य द्याखाल." जाता-जाता जर तुम्हाला काही आश्चर्य पाहायला भेटलं किंवा काही ऐकायला भेटलं, तर ते बघू नका आणि ते ऐकू नका. आणि तुम्ही ज्या रस्त्याने जाताय, तो रस्ता सोडू नका. म्हणजे मार्ग न संडीजे. त्या रस्त्याने रस्ता सोडून दुसऱ्या रस्त्याला लागू नका. प्रमाद चुकविजे. अशा पद्धतीनं तुम्ही प्रमाद चुकू शकतात. आणि आपण्या प्रमाद होई ऐसा जेत विकल्पूस पुरे तो अर्थ न कीजे. म्हणजे आपल्याला प्रमाद होईल अशा पद्धतीनं आपल्या मनामध्ये विकल्प स्फुरल, म्हणजे चुकीचा अर्थ आपल्या मनामध्ये येईल असा कोणत्याही प्रकारचा अर्थ घेऊ नका किंवा काढू नका. अशा पद्धतीचा विधी त्यांनी परमेश्वराने त्यांना सांगितला आहे दायंबाला. आणि मग ते निघाले, पैठणपर्यंत गेले. ही लीळा पण खूप मोठी आहे. पैठणपर्यंत गेल्यानंतर त्यांना ते दिवस मावळलेला असतो, अंधार झालेला असतो आणि त्यांना तर पुढं जाणं गरजेचं असतं म्हणून ते जात असतात. तर त्यावेळेस त्यांच्या पाठीमागून एखादं एक देऊळ असतं, महालक्ष्मीचं देऊळ. त्या देवळापासून ते जात असताना "घे, दे आणि घाली ने" असे शब्द ऐकायला येतात. तर त्यांना ते आल्यानंतर ते सकाळपर्यंत त्यांना पोहोचायचं असल्यामुळं आणि असे शब्द त्यांच्या कानावर येत जरी असले तरी ते पुढं जात असतात. परंतु परमेश्वराने सांगितलेल्या प्रकारे त्यांनी तो आचार केल्यामुळं ते त्यापासून वाचतात. म्हणजे ते इथीचे असल्यामुळे वाचतात. त्यानंतर परत सर्व हे केल्यानंतर जेव्हा ते परत येतात परमेश्वराकडे, परमेश्वराला सर्व ही हकीकत सांगतात, की मी जात असताना असं-असं झालं. मला असं-असं दिसलं, असं-असं ऐकायला आलं.
परंतु मी सतत मनात म्हणत राहतो, आम्ही चांगदेव रावळांचे, गोसावींचे, तुम्हाशी आमचे काही करो, तुम्ही आमचं काय कराल. तर अशा पद्धतीनं मी स्मरण करत करत गेलो म्हणे. तर तुम्ही का श्रामता, आम्ही तरी गोसावींचे, असं म्हणून त्यांना मी सांगत आलो म्हणे. श्री चक्रधर गोसावी, श्री चक्रधर गोसावी असं नाव करत करत मी बळीग्रामला गेलो, श्राद्ध केलं. अशा पद्धतीने सर्व सांगितले देवाला. मग त्यावेळेस देवाचं दर्शन होतं. रिटर्न आल्यानंतर ते सर्व सांगितल्यानंतर त्यांना ते सर्व अवघड सांगितल्यानंतर सर्वज्ञ त्यांना सांगतात का त्या देवता गा, म्हणजे त्या देवता होत्या आणि ते त्यांचं त्यांचं काम करत होते म्हणे. ते जे प्रमाद तुम्ही चुकवला ते बरं झालं म्हणे. तुम्ही येथीचे होते म्हणून ते चुकवलं आणि येथीचे होते म्हणूनच तुम्हाला आम्ही पाठवलं आणि मी तुम्हाला पाठवलं म्हणून ते चुकलं पण म्हणे. परंतु इतर वेळेस अशा काही गोष्टी तुम्ही करता कामा नये. तर आजसुद्धा आपण असा विचार केला पाहिजे की आपण परमेश्वराच्या अप्रत्यक्षरित्या काही अज्ञानी लोक किंवा अन्यथा ज्ञानाने लोक, अर्धवट ज्ञान झालेले लोक असं म्हणतात, आम्ही परमेश्वराचं शरीर शक्तिमान आहे, आम्हाला काय फरक पडतो, आम्ही कुठेही गेलो, काय खाल्लंय काय. पण परमेश्वराने वेळोवेळ सवय पाळायला लावली, नियम करायला लावले. ती नियम जर पाळले तरच परमेश्वरसुद्धा सहाय्य करतात. तर अशा अन्यथा ज्ञानापासून आपण दूर राहिलो पाहिजे. आणि परमेश्वराने जे नियम सांगितले आपल्याला कोणत्या तरी भक्तांच्या माध्यमातून, तर ती नियम आपण आपल्या ह्या जीवनात आज जर पाळले तर नक्कीच आपण या प्रमादापासून स्वतःला वाचू शकतो. परमेश्वर या लीळेमध्ये नामाचा महत्त्व आणि परमेश्वराची महती सांगितलेली आहे. तर ही उत्तरार्ध 62 नंबरची लीळा आहे उत्तरार्धातली. ती जर आपण बघितली तर अधिक त्याच्यावरती तुम्हाला प्रकाश टाकता येईल आणि अधिक काही गोष्टी समजतील. तर अशा पद्धतीनं दोष आपण जो आहे तो ढोबळमानाने बघितलेला आहे. पुढच्या सत्संगामध्ये आपण दोषाचे 2 जे महत्त्वाचे जे प्रकार आहे ते बघणार आहोत आणि त्यावेळेस तुमच्या अधिक गोष्ट लक्षात येतील. त्या दोषाचे साधारण 2 प्रकार पडतात. एक क्रियावधीचा दोष आणि एक देहावधीचे दोष. तर क्रियावधीचे दोष आणि देहावधीचे दोष म्हणजे नेमके काय आणि ते कशाने घडतात आणि त्यातून जर आपल्याला बाहेर पडायचं असेल तर आपण नेमकं काय केलं पाहिजे हे आपण पुढच्या सत्संगामध्ये घेणार आहोत. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.